तर कचरा व्यवस्थापन या टॉपिकमध्ये जो सर्वात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट असतो तो म्हणजे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 आणि या टॉपिकवर तुम्हाला MCQ बऱ्याच पद्धतीने फॉर्म होताना दिसतील आणि परीक्षेमध्ये सुद्धा 1 किंवा 2 MCQ तुमच्या शिफ्टमध्ये पाहायला भेटतील। तर याच्याबद्दल जी थिअरी आहे सर्वात आधी आपण ती डिस्कस करूया, त्यानंतर याच्यावरचे जे MCQ असतील त्याबद्दल आपण डिस्कशन करूया। तर पहिला जो पॉईंट असतो तो म्हणजे बायोमेडिकल वेस्ट म्हणजे नेमकं काय असतं। तर प्रयोगशाळा, संशोधन संस्था, नर्सिंग होम, रुग्णालय आणि दवाखाना, रक्तपेढी यासारखे जे संस्था असतात ज्याच्यामध्ये तुम्ही काम करणार आहात त्यांच्याद्वारे जो कचरा तयार होतो त्याला आपण बायोमेडिकल वेस्ट असं म्हणत असतो। नंतर पुढचा जो पॉईंट असेल की या वेस्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी या समाविष्ट असतात, तर मानवी किंवा जे प्राण्याचे अवयव असतात यांचा समावेश बायोमेडिकल वेस्टमध्ये होत असतो। नंतर रक्त आणि लाळ, संक्रमित सुया, ज्या सुया वापरल्या जातात त्यांचा सुद्धा समावेश बायोमेडिकल वेस्टमध्ये होत असतो। नंतर जो सलाईनचा सेट असतो त्याचा सुद्धा समावेश त्या वेस्टमध्ये होणार आहे। औषधांचा उरलेला भाग, वापरलेले जे काप्स असतात आणि ड्रेसिंगचे जे साहित्य असतं या सर्वांचा समावेश हा बायोमेडिकल वेस्टमध्ये होत असतो। तर तुम्हाला एक गोष्ट माहिती हवी की बायोमेडिकल वेस्ट म्हणजे नेमकं काय आहे आणि यांचं जे हे जेवढे तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवर या सर्वांचं व्यवस्थापन करणं का गरजेचं असतं, हे या सर्वांचं व्यवस्थापन करणे का गरजेचे आहे याचं जो उत्तर तुम्ही शोधलं तर बायोमेडिकल वेस्ट रूल जो 2016चा आहे त्याचे सर्व MCQ तुम्ही इझिली टॅकल करू शकतात। तर पाहूया याचं व्यवस्थापन करणं का गरजेचं आहे। जर आपण या बायोमेडिकल वेस्टचं व्यवस्थापन केले नाही तर काय होणार आहे, तर त्याच्यामुळे काय होईल, रोगांचा प्रसार होईल। HIV, हेपॅटायटिस B व्हायरस, HBC यासारखे जे रोग असतात त्यांचा जो प्रसार होणार आहे या बायोमेडिकल वेस्टच्या द्वारे होणार आहे। त्याच्यानंतर प्रदूषण होतं, मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं। तसंच जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांचा जो कॉन्टॅक्ट येतो तो बायोमेडिकल वेस्ट सोबत सर्वात जास्त येतो आणि त्याच्यामुळे जर त्या बायोमेडिकल वेस्टचं जर व्यवस्थित व्यवस्थापन केले गेले नाही तर आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे रोगांची शक्यता वाढते आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा धोका निर्माण होतो। म्हणून बायोमेडिकल वेस्ट जो आहे त्याचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे। मग आता तुम्हाला समजलं असेल की बायोमेडिकल जो वेस्ट आहे त्याचं व्यवस्थापन करणे का गरजेचं आहे। मग तुमच्या मनात पुढचा प्रश्न येतो, मग काय आपण 2016 मध्येच हा जो कायदा होता तो आणला गेलेला होता का, तर याचं उत्तर असणार आहे नाही। 1998 मध्ये पहिला कायदा तयार केला गेलेला होता। ही गोष्ट महत्त्वाची आहे। प्रश्न विचारला जातो की बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचा सर्वात पहिले जो कायदा होता तो कधी करण्यात आला, तर 1998 मध्ये हा सर्वात पहिले कायदा केला गेलेला होता। नंतर हा जो कायदा बनलेला आहे या कायद्याची अंमलबजावणी कोण करत असतं हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे। स्टेट पॉल्युशन कंट्रोल बोर्ड आणि सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड हे दोघी जे संस्था असतात या दोघांकडे या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम देण्यात आलेले आहे। जनरली याच्यावरून एक प्रश्न एका एक्झाममध्ये विचारला गेलेला होता की या दोघांचे फुल फॉर्म काय आहेत, तर SPCB याचा अर्थ होतो स्टेट पॉल्युशन कंट्रोल बोर्ड, याचा फुल फॉर्म असणार आहे स्टेट पॉल्युशन कंट्रोल बोर्ड आणि जो CPCB तुम्हाला दिलेला आहे त्याचा फुल फॉर्म होणार आहे सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल आणि बोर्ड। तर याचा फुल फॉर्म सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तर कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा BWM 2016 जो आलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला B दाखवतो बायोमेडिकल, W दाखवतो वेस्ट आणि M फॉर मॅनेजमेंट हा शब्द दाखवत असतो। तर BWM 2016 जो आहे कचऱ्याच्या बाबतीत जर विचार करायचं गेलं तर कचऱ्याचं काय काय करणार आहे, तर कचऱ्याचं वर्गीकरण याच्यात दिलेलं आहे की कशा पद्धतीने वर्गीकरण केलं जातो, नंतर कचऱ्याचा संग्रह कशा पद्धतीने केला जातो, नंतर कचऱ्याची वाहतूक, त्या कचऱ्यावर प्रक्रिया आणि कचऱ्याची विल्हेवाट या सर्व गोष्टींबद्दल BWM 2016 मध्ये लिहिलेलं आहे आणि हाच तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे ज्याच्यावर क्वेश्चन मोठ्या प्रमाणात फ्रेम हे होत असतात। तर पाहूया की कचऱ्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे। तर कचऱ्याचं वर्गीकरणासाठी यांनी 4 कोड वापरलेले आहेत, 4 कलर कोड वापरलेले आहेत आणि या 4 कलर कोडवरून आजपर्यंत सर्वात जास्त MCQ हे फॉर्म करण्यात आलेले आहेत। मग आपण हे 4 कलर कोड कोणकोणते त्याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊया, म्हणजे परीक्षेत जर याच्यावरचा प्रश्न जर फॉर्म झाला तर इझिली तुम्हाला टॅकल होईल। तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 4 कलरच्या डस्टबिन या पाहायला भेटतात। एक तर 4 कलरचे कंटेनर असतील किंवा 4 कलरच्या प्लास्टिकच्या बॅग्स तुम्हाला पाहायला भेटतात। त्याच्यामध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाची पिशवी पाहायला भेटली
तर त्या पिवळ्या रंगाची पिशवीचं इम्पॉर्टन्स काय आहे तर ते पाहून घेऊया। तर या पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये कोणकोणत्या गोष्टी ठेवल्या जातात। एखादा पेशंट असेल त्याला कॅन्सरची जी गाठ आहे ती पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये ठेवली जाते। नंतर शरीराचा एखादा भाग आहे ते सुद्धा पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये ठेवला जातो। त्याच्यानंतर समजा एखाद्या स्त्रीची प्रसूती झाली आणि ती जी नाड आहे तिला आपण प्लासेंटा म्हणतो, त्या प्लासेंटाला सुद्धा ठेवण्यासाठी पिवळ्या रंगाच्या पिशवीचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो। त्याच्यानंतर संक्रमित पट्ट्या आणि रक्त लागलेला कापूस या सर्वांना पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये ठेवला जातो। तर तुम्हाला याच्यावरून प्रश्न विचारला जातो, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट कोणकोणता आहे तर प्रसूती दरम्यानची जी प्लासेंटा असते ती कोणत्या पिशवीमध्ये ठेवली जाते असा प्रश्न एका एक्झाममध्ये विचारला गेलेला होता। तर उत्तर होणार असतं पिवळ्या रंगाची पिशवीमध्ये ती ठेवली जाते। नंतर एका एक्झाममध्ये विचारलं होतं की कॅन्सरची गाठ कोणत्या कलरच्या पिशवीमध्ये ठेवली जाते तर ती पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये ठेवली जात असते। या पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये ज्या तुम्ही वस्तू ठेवतात ते काय केलेलं आहे तुम्ही वेगवेगळे जो बायोमेडिकल वेस्ट आहे त्याला वर्गीकृत केलेला आहे। तर या पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये जो तुम्हाला वेस्ट भेटतो त्याला कशा पद्धतीने त्याचं विल्हेवाट ही लावली जाते तर त्याच्यासाठी प्रोसेस वापरली जाते, तिला म्हटलं जातं इन्सिनरेशन। तर या इन्सिनरेशनमध्ये काय होतं, या पिवळ्या रंगाच्या पिशवीमधला जो वेस्ट असतो त्याला मोठ्या भट्टीमध्ये घेतलं जातं आणि त्या भट्टीमध्ये हा जो कचरा आहे तो जाळला जातो, त्याला इन्सिनरेशन असं म्हटलं जातं। नंतर पुढची जी पिशवी असणार आहे तुमची लाल रंगाची पिशवी। लाल रंगाच्या पिशवीमध्ये कोणकोणत्या गोष्टी ठेवल्या जातात तर इंजेक्शनच्या ज्या सिरिंज असतात त्यांना लाल रंगाच्या पिशवीमध्ये ठेवतात। नंतर सलाईनच्या ज्या बाटल्या आहेत त्यांना लाल रंगाच्या पिशवीत ठेवतात। नंतर सलाईनच्या ज्या नळ्या येतात त्यांना सुद्धा लाल रंगाच्या पिशवीमध्ये ठेवण्यात येत असतं। नंतर जे ग्लोव्ज असतात कापडी नसलेले म्हणजे जे प्लास्टिकचे ग्लोव्ज तुम्हाला पाहायला भेटतात त्यांना सुद्धा लाल रंगाच्या पिशवीमध्ये ठेवलं जातं। आणि हा जो कचरा तुमच्या लाल रंगाच्या पिशवीमध्ये हा जो कचरा तुम्हाला पाहायला भेटतो त्याच्यासाठी आपण जर त्याला तुम्हाला विल्हेवाट लावायची आहे तर ऑटोक्लेव्ह नावाचा एक यंत्र असतं, एका प्रेशर कुकर सारखं याचं फंक्शन असतं आणि या ऑटोक्लेव्ह नावाच्या यंत्रामध्ये त्याला टाकलं जातं आणि त्याचं 100% निर्जंतुकीकरण करण्यात येतं। त्याच्यामधले सगळे बॅक्टेरिया जे आहेत ते मारले जातात। त्याच्यानंतर या सर्व जे प्लास्टिक भेटणार आहे तुम्हाला या प्लास्टिकचे बारीक तुकडे करण्यात येतात आणि याचं पुनर्चक्रीकरणासाठी ते पाठवले जातात, म्हणजे पुन्हा एकदा त्याचा वापर करता येतो त्या प्लास्टिकचा। फक्त डायरेक्ट त्याच्यापासून असं नाही की तुम्ही सिरिंज घेतली आणि त्याचं निर्जंतुकीकरण करून परत तीच सिरिंज वापरली अशा पद्धतीने नाही। तर सिरिंजला काय करतात, सिरिंजला त्याचं बारीक तुकडे केले जाते आणि नंतर या बारीक तुकड्याचे जे प्लास्टिक आहे त्याला पुनर्वापर हा केला जातो, म्हणजे त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू ह्या बनवल्या जातात। तर अशा पद्धतीने लाल रंगाच्या पिशवीमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात ते तुम्हाला माहिती हवं। त्याच्यानंतर ऑटोक्लेविंगची पद्धत कोणत्या रंगाच्या पिशवीतल्या कचऱ्यासाठी वापरली जाते तर ती लाल रंगाची पिशवी हे सुद्धा तुम्हाला माहिती हवं। याच्यातले जे मेन पॉईंट आहेत एक आहे ऑटोक्लेव्ह, त्याच्यानंतर इंजेक्शनच्या सिरीज हा मेन पॉईंट आहे। त्यानंतर तिसऱ्या रंगाची जी पिशवी असणार आहे ती पांढऱ्या रंगाची पिशवी असणार आहे। या पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये तुम्ही काय काय टाकतात तर वन टाईम यूजवाल्या ज्या सुया असतात त्या तुम्ही याच्यात टाकत असतात। नंतर ब्लेड जे असतात आणि धारदार वस्तू या सर्वांसाठी तुम्ही पांढऱ्या रंगाची पिशवी ही वापरणार आहात। सेम याची प्रोसेस पण तेच आहे, निर्जंतुकीकरण केलं जातं, नंतर त्याचे तुकडे केले जातात आणि पुन्हा एकदा त्याला परत यूज केलं जातं। याच्यामध्ये मेन पॉईंट जो आहे धारदार वस्तूसाठी कोणत्या प्रकारची पिशवी ही वापरण्यात येते हा जो प्रश्न आहे रिपीटेड टाईपमध्ये विचारला जातो, पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारला जातो। तुमच्या एक्झाममध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाईल एखाद्या शिफ्टमध्ये याचं मला वाटतं, म्हणून मी हे जे पिशव्यांचे वर्गीकरण आहे ते डिटेलमध्ये सांगत आहे। नंतर शेवटची जी असते ती निळ्या रंगाची पिशवी असते आणि याच्यामध्ये सर्व ज्या काचेच्या वस्तू असतात त्यांचा समावेश हा निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये केला जात असतो। आता बाकीचे जे पॉईंट आहेत ते आपण MCQ थ्रू सॉल्व्ह करूया। आपण आता 50 MCQ घेऊया आणि जे पॉईंट उरलेले असतील ते सर्व या 50 MCQ मध्ये कव्हर होतील। फक्त तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन जो बायोमेडिकल वेस्ट रूल आहे त्याच्याबद्दल एक बेसिक इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून थोडाफार प्रमाणात मी 10-15 मिनिटं तुम्हाला ते रूल समजवण्यासाठी दिलेले आहेत। तर चला स्टार्ट करूया आपल्या MCQ ना। प्रश्न असेल बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियम 2016 कोणत्या कायद्याअंतर्गत येतात? ऑप्शन ए आहे इंडियन पिनल कोड, ऑप्शन बी आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट, ऑप्शन सी आहे बायोसिक्युरिटी ॲक्ट आणि ऑप्शन डी आहे एपिडेमिक डिसीज ॲक्ट। तर याचं उत्तर असणार आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 मध्ये हा जो कायदा होता या कायद्याअंतर्गत बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियम 2016 हे बनवण्यात आलेले आहे। चांगला प्रश्न होता आणि एक एक्झाममध्ये रिपीटेड केलेला प्रश्न होता। तर हा जो एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986 जो होता त्याच्यामध्ये 3 सेक्शन आहेत, सेक्शन नंबर 6, सेक्शन नंबर 8 आणि सेक्शन नंबर 25। या 3 सेक्शनच्या अंतर्गत
तुम्हाला पाहायला भेटेल बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियम 2016 या तिघा सेक्शनच्या अंतर्गत हा जो कायदा होता तो बनवण्यात आलेला आहे। हे इतकं इम्पॉर्टंट नाही, परंतु हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे की बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियम 2016 कोणत्या कायद्याअंतर्गत बनवला गेलेला आहे। तर याचं उत्तर असेल एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986। पुढच्या प्रश्नात या नियमाची अंमलबजावणी सुरुवात कधी झाली? हा जो नियम होता त्याची अंमलबजावणी कधीपासून झाली असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। ऑप्शन ए आहे 1 जानेवारी 2016, ऑप्शन बी आहे 28 मार्च 2016, ऑप्शन सी आहे 15 ऑगस्ट 2016 आणि ऑप्शन डी आहे 2 ऑक्टोबर 2016। तर या प्रश्नामध्ये त्यांनी सुरुवात कधी झाली असं विचारलेलं आहे। आता जर तुम्ही याचं नोटिफिकेशन पाहिलं तर 28 मार्च 2016 मध्ये याचं नोटिफिकेशन आलेलं होतं आणि हे 28 मार्च 2016 मध्ये या कायद्याला कायदेशीर मान्यता मिळालेली होती। म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे 28 मार्च 2016 रोजी या कायद्याला कायदेशीर मान्यता जी होती ती मिळालेली होती। त्याच्यानंतर जर तुम्ही पाहायला घेतलं, तुम्ही जर पॉलिटीचा अभ्यास केलेला असेल तर सर्वात आधी एक कायदेशीर मान्यता भेटते आणि त्याच्यानंतर त्या कायद्याची ॲक्च्युअल अंमलबजावणी जी असते ती सुरू होते। तर या कायद्याची जी ॲक्च्युअल अंमलबजावणी होती ती असणार आहे 31 डिसेंबर 2016 या दिवशी या कायद्याची ॲक्च्युअल अंमलबजावणी करण्यात आलेली होती। आता सुरुवात जर विचारलेली असेल तर उत्तर येणार आहे 28 मार्च 2016 आणि अंमलबजावणी ॲक्च्युअल अंमलबजावणी जर विचारलेली असेल तर 31 डिसेंबर 2016 या दिवशी या कायद्याची ॲक्च्युअल जी अंमलबजावणी होती ती करण्यात आलेली होती। हा तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि या 2 डेट जे आहे ते तुम्हाला कचरा व्यवस्थापनमध्ये या 2 डेट्स महत्त्वाच्या ठरणार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, SCF म्हणजे काय? ऑप्शन ए आहे हाय केमिकल फॅक्टरी, ऑप्शन बी आहे हेल्थ केअर फॅसिलिटी, ऑप्शन सी आहे ह्युमन सेल फाउंडेशन आणि ऑप्शन डी आहे हेल्थ कल्चर फंड। तर याचं उत्तर असेल हेल्थ केअर फॅसिलिटी। हेल्थ केअर फॅसिलिटी या शब्दाचा वापर या कायद्यामध्ये भरपूर वेळेस करण्यात आलेला आहे, म्हणून SCFचा जो फुल फॉर्म येणार आहे तो येणार आहे हेल्थ केअर फॅसिलिटी। आता चौथ्या प्रश्नाकडे जाऊया। चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, किती बेड्स असलेल्या संस्थेला SPCB कडून परवाना घ्यावा लागतो? ऑप्शन ए आहे 5 पेक्षा जास्त, ऑप्शन बी आहे 10 पेक्षा जास्त, ऑप्शन सी आहे 20 पेक्षा जास्त आणि ऑप्शन डी आहे 30 पेक्षा जास्त। तर तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे की SPCB काय आहे, स्टेट पॉल्युशन कंट्रोल बोर्ड, जे आत्ता मी बोललेलो होतो स्टेट पॉल्युशन कंट्रोल बोर्ड, यांच्याकडे हा जो तुमचा वेस्ट मॅनेजमेंट ॲक्ट आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यांच्यावर जबाबदारी ही दिलेली आहे। आणि किती बेड्स असलेल्या संस्थेला परवाना घ्यावा लागेल तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए 5 पेक्षा जास्त बेड असलेल्या संस्थेला SPCB कडून याची परवानगी घेणं आवश्यक असणार आहे। पाचवा प्रश्न आहे, नियमानुसार बायोमेडिकल कचरा किती वेळात विल्हेवाट त्याची लावावी लागते? ऑप्शन ए आहे 24 तास, ऑप्शन बी आहे 48 तास, ऑप्शन सी आहे 72 तास आणि ऑप्शन डी आहे 1 आठवड्यात। तर आता मी तुम्हाला काही गोष्टी याच्याबद्दल हायलाईट करू इच्छितो। पहिली गोष्ट आहे, जर समजा तुमच्याकडे 1000 पेक्षा जास्त पेशंट आहेत, एखाद्या हॉस्पिटलमध्ये 1000 पेक्षा जास्त पेशंट आहेत, तर त्यांच्यासाठी 6 ते 8 तासात जो बायोमेडिकल वेस्ट जो आलेला आहे तो तुम्हाला कलेक्ट करून हा द्यावा लागतो, ट्रान्सपोर्टेशनमध्ये पाठवावा लागतो। म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये 6 ते 8 तासापेक्षा जास्त टाईम त्या कचऱ्याला ठेवू शकत नाही। जर तुमचं छोटं हेल्थ केअर युनिट आहे तर त्यासाठी मॅक्झिमम तुम्हाला 24 तासाची लिमिट आहे, ज्या 24 तासामध्ये तुम्हाला हा जो कचरा आहे त्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे। तर याचं उत्तर 24 तास दिलेलं होतं आणि एका एक्झाममधला हा प्रश्न होता, जी मध्य प्रदेशची एक्झाम होती त्या मध्य प्रदेशच्या एक्झाममध्ये याचं उत्तर 24 तास दिलेलं होतं आणि प्रश्न इतका क्लिअर नव्हता। जनरली जर मी CPCBच्या जो सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड आहे त्याच्यामधली वेस्ट मॅनेजमेंटची PDF पाहिली तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर 1000 रुग्ण असतील तर 6 ते 8 तासामध्ये तो कचरा जो आहे तो हॉस्पिटलच्या बाहेर गेला पाहिजे। आणि जर तुमचं छोटं हेल्थ केअर नर्सिंग स्टेशन असेल तर तुम्हाला मॅक्झिमम लिमिट जी आहे ती 24 तासाची दिलेली आहे। नंतर CPCBने सुद्धा एक गोष्ट मेन्शन केलेली आहे की हॉस्पिटलमधून जो कचरा आहे तो कशात जातो, पहिले तो ट्रान्सपोर्टेशनमध्ये जातो, एका गाडी थ्रू जिथं तुम्हाला कचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे त्या ठिकाणी तो जाणार आहे। तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा कचरा निर्माण झाला आणि त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशनला जो टाईम लागला हा संपूर्ण आणि त्या कचऱ्यावर प्रक्रिया झाली, हा जो संपूर्ण टाईम आहे, हा जो पूर्ण टाईम आहे तो 48 तासापेक्षा जास्त नको असं त्या CPCB बोर्डाच्या PDF लिहिलेलं आहे। जर तुम्हाला विचारलं की जनरेशनपासून त्या कचऱ्याची पूर्णपणे त्या कचऱ्याचं विल्हेवाट लावली गेली याच्यासाठी जो टाईम दिलेला आहे तो किती तासाचा आहे तर तो 48 तासाचा आहे। आणि जर तुम्हाला हॉस्पिटलबद्दल विचारलं गेलं की हॉस्पिटलमधून तो कचरा बाहेर टाकण्याचा टाईम किती आहे तर मॅक्झिमम तुम्ही 24 तास करू शकतात।
तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 6व्या प्रश्नाकडे जाऊया. येलो बॅग मध्ये कोणता कचरा टाकतात? आता आपण पाहिलेलं होतं शार्प्स टाकतो का आपण, तर शार्प्स नाही. आपण जे शार्प जे वस्तू असतात त्यांना व्हाईट कलरची बॅग वापरत असतो. नंतर वापरलेले इंजेक्शन ऑप्शन दिलेले आहे मानवी अवयव आणि प्लास्टिक वस्तू. तर सिंपल आहे, येलो जे बॅग असतात त्याच्यामध्ये ॲनाटॉमिकल वेस्ट ज्याला मानवी अवयव म्हणतात त्यांचा वापर हा येलो बॅगसाठी करण्यात येत असतो. 7वा प्रश्न पाहूया. ब्ल्यू कंटेनर वापरण्यात येतो. ब्ल्यू कंटेनर कशासाठी वापरण्यात येतो? ऑप्शन ए आहे लिक्विड वेस्ट, ऑप्शन बी आहे सुई आणि स्काल्प, ऑप्शन सी आहे रिसायकल प्लास्टिक आणि ऑप्शन डी आहे संक्रामक पदार्थासाठी. जनरली याचं उत्तर जे दिलेलं होतं ते बी दिलेलं होतं. तर का दिलेलं आहे आणि कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. जसं मी आधीच बोललो की जे शार्प्स वस्तू असतात, जे एकदम तीक्ष्ण वस्तू असणार आहेत त्याच्यासाठी आपण व्हाईट बॉक्स जो आहे तो वापरत असतो. आणि जो ब्लू कंटेनर आहे, जे काचेच्या वस्तू आहेत ज्या फुटलेल्या असतील तुटलेल्या असतील या ज्या वस्तू असतात त्याच्यासाठी ब्लू कंटेनर हा वापरण्यात येतो. परंतु जर नीट अजून थोडंसं डीपमध्ये अभ्यास करायला गेलो तर या ब्लू कंटेनरच्या खालीसुद्धा एक लाईन अशी दिलेली होती की जिच्यामध्ये मेटॅलिक पार्ट्स हा सुद्धा पॉईंट दिलेला होता. इथं जर तुम्ही सुई पाहिली आणि स्काल्प्स पाहिले, हे मेटलपासून बनलेले असतात आणि सुई आणि स्काल्प यांच्यासाठी आपण ब्लू कंटेनर हा वापरत असतो. तर याचं उत्तर येणार आहे ब्लू कंटेनरसाठी सुई आणि स्काल्प आपण वापरत असतो. तर अशा टाईपमध्ये जर तुम्हाला ब्लू कंटेनरबद्दल ऑप्शन अशा पद्धतीने दिलेले असेल तर याचं उत्तर जे असेल ते सुई आणि स्काल्प असेल. रिसायकल प्लास्टिक, जनरली रिसायकल प्लास्टिकसाठी वेगवेगळे बॉक्स तुम्हाला पाहायला भेटतील. नंतर संक्रमण पदार्थासाठी हा ऑप्शनसुद्धा तुमचा कट होऊन जातो, कारण की येलो आपला जो पिशवी असेल त्याच्यासाठी आपण संक्रामक प्लास्टिकसाठी येलो पिशव्या या वापरल्या जातात. 8वा प्रश्न काय आहे? रेड बॅगमध्ये कोणता कचरा जातो? ऑप्शन ए आहे प्लास्टिक सर्जिकल वस्तू, ऑप्शन बी आहे शरीर अवयव, ऑप्शन सी आहे खाद्य कचरा आणि ऑप्शन डी आहे सुती कपडे. तर आपण पाहिलं होतं की ज्या रेड बॅग असतात त्याच्यामध्ये आपण कोणता वापरत होता? त्याच्यामध्ये आपण सिरिंज वापरत होतो. नंतर सिरिंजनंतर ज्या ट्यूब्स होत्या ते वापरत होतो. त्याच्यानंतर बॉटल्स, ज्या प्लास्टिकच्या बॉटल होत्या त्यांचा वापर या रेड बॅगमध्ये करण्यात येत होता. म्हणून हे जे सर्व होतं ते एक रिसायकल प्लास्टिक होतं. सर्जिकल ट्यूब्स, नंतर ग्लोव्ज, हे सर्व रिसायकल प्लास्टिक होतं आणि त्यांना आपण सेपरेट कशात करत होतो तर ते आपण रेड बॅगमध्ये करत होतो. सिंपल प्रश्न होता. प्लास्टिकच्या ज्या सर्जिकल वस्तू आहेत त्यांच्यासाठी आपण रेड बॅग ह्या वापरत असतो. 9व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं होतं? तर 9व्या प्रश्नामध्ये आपल्याला CBWTF याचा फुल फॉर्म विचारलेला होता. पोल्युशन कंट्रोल बोर्डमध्ये जर तुम्ही PDF वाचली तर हा जो शब्द होता तो रिपीटेड पद्धतीने विचारलेला होता आणि जनरली CBWTF नेमकं काय आहे त्याचा फुल फॉर्म हा विचारला जाऊ शकतो. तर CBWTF मध्ये C कॉमनसाठी वापरतात, B आहे बायोमेडिकल, W आहे वेस्ट, त्याच्यानंतर T आहे ट्रीटमेंट आणि फॅसिलिटी. कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी हा याचा फुल फॉर्म आहे. आणि हे नेमकं काय काम करतं? समजा एखाद्या एरियामध्ये असे तुमच्याकडे 5 हॉस्पिटल आहेत आणि या 5 हॉस्पिटलमधून वेगवेगळ्या पद्धतीने वेस्ट जो आहे तो निघतो. तर हा जो CBWTF आहे ते काय करतात तर या सर्वांचा जो वेस्ट आहे तो या CBWTFच्या जवळ गोळा होत असतो आणि त्याच्यानंतर ही गोळा केल्यानंतर ही फॅसिलिटी काय काम करते तर या सर्व कचऱ्यावर हे प्रोसेसिंग करणार आहेत. जे आपण शिकलो होतो की पिवळ्या कलरसाठी कशा पद्धतीने प्रोसेसिंग करण्यात येते, ऑटोक्लेव्ह कशासाठी करण्यात येतो, तर हे सर्व कोण करणार आहे? CBWTF या फॅसिलिटी थ्रू हे सर्व काम होणार आहे. म्हणून याचा जो फुल फॉर्म आहे तो महत्त्वाचा आहे. कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी हा याचा फुल फॉर्म आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे 10वा प्रश्न. SPCBचे पूर्ण रूप काय आहे? तर SPCB म्हणजे स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड. आता आपण भरपूर वेळेस याच्याबद्दल उल्लेख केलेला आहे म्हणून आता तुम्हाला सिंपल वाटत असेल 10व्या नंबरचा प्रश्न. 11वा प्रश्न पाहूया. ब्लॅक बॅगमध्ये कोणता कचरा टाकतात? ऑप्शन ए आहे संक्रामक कचरा, ऑप्शन बी आहे शार्प वेस्ट, ऑप्शन सी आहे जनरल वेस्ट आणि ऑप्शन डी आहे प्लास्टिक सर्जिकल वस्तू. जनरली मी तुम्हाला जेव्हा 2016चा नियम शिकवला त्या 2016च्या नियममध्ये मी फक्त 4 कलर वापरलेले होते. त्याच्यामध्ये मी ब्लॅक बॅग जी होती त्याबद्दल अजिबात डिस्कस केलेलं नव्हतं, कारण की हा जो ब्लॅक बॅगचा पार्ट आहे तो 1998च्या रूलमध्ये वापरण्यात आलेला होता आणि जी ब्लॅक बॅग होती तिचा वापर हा जनरल वेस्टसाठी करण्यात येत होता.
ज्याच्यामध्ये नॉन हजार्डस जो इतका घातक नसेल अशा कचऱ्यासाठी ब्लॅक बॅगचा वापर हा करण्यात येत होता। तर परंतु 2016च्या नियममध्ये ही जी ब्लॅक बॅग होती, काळ्या कलरची पिशवी होती, तिच्याबद्दल कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही। जनरली आपण नगरपालिकेचा जो कचरा वर्गीकरण करतो त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक बॅग पाहायला भेटते, हिरव्या कलरची बॅग पाहायला भेटते, परंतु बायोमेडिकलमध्ये या ब्लॅक बॅगचा वापर होत नाही। म्हणून ब्लॅक बॅग साठी असा वेगळा काही तुम्हाला कलर कोड डिफाईन करून दिलेला नाही। 2016च्या रूलमध्ये फक्त 4च कलर मेन्शन केलेले आहेत। ओके, आणि जर तुम्हाला ब्लॅक बॅगबद्दल प्रश्न विचारला गेला तर जनरल वेस्टसाठी आपण तो वापरतो। जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ब्लॅक बॅग दिसली तर लगेच विचारायला जाऊ नका की 2016च्या नियमानुसार ही बॅग तर वापरत नाही। ब्लॅक बॅग जनरल वेस्टसाठी वापरतो। असा जो नियमित कचरा आपल्या घरात निघतो, नियमित कचरा जो आहे तो अदर ठिकाणी निघतो, त्यासाठी आपण ब्लॅक बॅग वापरतो, पण बायोमेडिकलसाठी वापरण्यात येणार नाही। 12वा प्रश्न पहा, नियम 2016 नुसार म्हणजे आपण जो BWM बोलतोय त्याच्या नियम 2016 नुसार वार्षिक रिपोर्ट सादर करण्याची अंतिम तारीख कोणती? 31 मार्च, 1 एप्रिल, 30 जून आणि 31 डिसेंबर। आता जनरल या रूलमध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक हॉस्पिटलला त्यांचा वार्षिक रिपोर्ट हा सबमिट करावा लागतो की त्यांनी किती पद्धतीने बायोमेडिकल वेस्ट जो आहे जमा केलेला आहे आणि कशा पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट हे केलं गेलेलं आहे। त्याचा जो वार्षिक रिपोर्ट असतो तो स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे द्यावा लागतो आणि त्याची जी अंतिम तारीख आहे ती 30 जूनपर्यंत तो जो रिपोर्ट आहे तो सादर करावा लागतो। तर याचं उत्तर येणार आहे 30 जून। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, जो 13वा प्रश्न आहे, बायोमेडिकल वेस्टवर प्रक्रिया करताना सर्वप्रथम कोणती प्रक्रिया केली जात असते? ऑप्शन ए आहे जाळणे, ऑप्शन बी आहे रंगकोडीनुसार वर्गीकरण, ऑप्शन सी आहे दाब देणे आणि ऑप्शन डी आहे पाण्याने धुणे। तर जेव्हा तुम्ही बायोमेडिकल कचरा जो आहे त्याला हाताळत असतात तर सर्वात पहिली जी स्टेप असणार आहे ती त्याचं म्हणजे रंगकोडीनुसार त्याचं वर्गीकरण करणं सर्वात महत्त्वाचं आहे। पहिल्या स्टेपला त्याचं वर्गीकरण होईल, त्याचं 4 पार्टमध्ये वर्गीकरण होईल आणि जे पार्ट असतील तुम्हाला 4 वेगवेगळे डबे भेटलेले असतील तर त्यांच्या गरजेनुसार त्याच्यावर प्रक्रिया ही केली जाईल। तर सर्वात आधी जी स्टेप आहे, सर्वात पहिली जी स्टेप आहे तिचं वर्गीकरण रंगकोडीनुसार करणं आहे। प्रश्न पाहूया, प्रत्येक आरोग्य संस्थेस बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनासाठी काय करावं लागतं असा आपला प्रश्न आहे। ऑप्शन ए आहे स्वतंत्र ट्रीटमेंट प्लांट उभारणे, ऑप्शन बी आहे CBWTF चा सोबत करार करणे, ऑप्शन सी आहे गट नेते नेमणे आणि ऑप्शन डी आहे रुग्णांची परवानगी घेणे। तर बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनासाठी प्रत्येक जी संस्था आहे तिला काय करावं लागतं असा प्रश्न विचारलेला आहे। तर ह्याच्या आधी आपण CBWTF याच्याबद्दल बोललेलो होतो। जर तुमच्या हॉस्पिटलमध्ये 5 पेक्षा जास्त बेड्स असतील तर तुम्हाला CBWTF यांच्याशी करार करावा लागतो। जनरली याच्यावर जर तुम्हाला प्रश्न विचारला तर या CBWTF चा फुल फॉर्म विचारण्यात येईल। CBWTF चा फुल फॉर्म तुम्हाला विचारण्यात येईल। जर विचारलं तर C फॉर कॉमन होतो, ओके, त्याच्यानंतर B फॉर बायो असतं, बायोमेडिकल, W फॉर वेस्ट आहे, त्याच्यानंतर T जो आहे तो ट्रीटमेंटचा आहे आणि F जो आहे तो फॅसिलिटीचा आहे। कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी हा CBWTF चा फुल फॉर्म आहे। आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया। 15वा प्रश्न आहे, नियम 2016 मध्ये 2019च्या सुधारणानुसार कोणती प्रणाली बंधनकारक झाली? ऑप्शन ए आहे CCTV, ऑप्शन बी आहे बारकोड सिस्टीम, ऑप्शन सी आहे ड्रोन सर्व्हिलन्स आणि ऑप्शन डी आहे मॅन्युअल रजिस्टर। तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, 2016 मधले जे नियम आलेले होते त्याच्यामध्ये ज्या काही चेंजेस होते ते 2019 मध्ये केले गेलेले आहेत। मेन कोणते चेंजेस आहेत तर पहिला जो चेंजेस होता बारकोड सिस्टीम आणि GPS चा वापर या 2019च्या रूल्समध्ये केला गेलेला होता। मग जर तुम्हाला 2019 मधले चेंजेस जर विचारले तर बारकोड आणि GPS या दोन गोष्टी वापरण्यात आलेल्या होत्या जो वेस्ट मॅनेजमेंट होता त्याच्या बाबतीत। दुसरा जो चेंजेस करण्यात आलेला होता तो म्हणजे ज्या क्लोरीन युक्त पिशव्या वापरायचे, आधी क्लोरीन युक्त पिशव्या वापरायचे तर त्यांचा जो वापर आहे तो टप्प्याटप्प्याने त्यांना बंद करायचा असं 2019च्या रूलमध्ये दिलेलं होतं। जे आपण 4 प्रकारच्या पिशव्या वापरत होतो त्यांच्यामध्ये क्लोरीनयुक्त त्या पिशव्या होत्या, तर टप्प्याटप्प्याने त्या क्लोरीनयुक्त पिशव्या या बंद करायच्या होत्या। 27 मार्च 2019 पर्यंत सर्व ज्या क्लोरीनच्या प्लास्टिकच्या पिशव्या होत्या, फक्त रक्ताची पिशवी जर सोडली तर उरलेल्या सर्व पिशव्या या बंद करायच्या होता। आणि याचं कारण काय होतं, का आपण क्लोरीनयुक्त पिशव्या बंद करायच्या होत्या, तर याचं कारण होतं
त्या क्लोरीनयुक्त पिशव्या ज्या आहेत त्या पर्यावरणावर इफेक्ट करत होत्या, त्याच्यामुळे ते बंद करण्यासाठी सुद्धा 2019च्या रूलमध्ये लिहिलं गेलेलं आहे. नंतर 2019मध्ये तिसरा असा एक चेंजेस करण्यात आला. समजा एखादी संस्था आहे आणि ती बारकोड पद्धतीचा वापर चुकीच्या पद्धतीने करते किंवा एखादी संस्था आहे जी बारकोड पद्धत वापरतच नाही, तर अशा संस्थांना दंड आकारण्याची जी सुविधा आहे ती 2019मध्ये करण्यात आलेली आहे. तर हे 3-4 महत्त्वाचे पॉईंट होते. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बारकोड सिस्टीम हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न असा आहे की नियम 2016 मध्ये 2001 सुधारणानुसार कोणती प्रणाली जी आहे ती बंधनकारक आहे. तर बारकोड सिस्टीम ही बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि जर एखाद्या संस्थेने बारकोडचा वापर केला नाही तर त्या संस्थेला दंड हा आकारण्यात येत असतो. पुढचा पाहूया 16वा प्रश्न. येलो बॅग वेस्ट कोणत्या प्रकारच्या प्रक्रियेतून जातो. आता येलो बॅग जे आहेत, एखादी येलो बॅग आहे आणि त्याच्यामध्ये वेस्ट आहे, तर तो जो वेस्ट आहे तो कोणत्या पद्धतीने नष्ट करण्यात येणार आहे. ऑप्शन ए आहे ऑटोक्लेविंग, ऑप्शन बी आहे इन्सिनरेशन ज्याला आपण जाळणं म्हणतो, ऑप्शन सी आहे रिसायकलिंग आणि ऑप्शन डी आहे कंपोस्टिंग. सिंपल प्रश्न होता. तर इन्सिनरेशन हा जो आहे म्हणजे जाळायची जी प्रक्रिया आहे ती येलो बॅगसाठी वापरण्यात येते आणि हे आपण ऑलरेडी मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रेड बॅग वेस्टची प्रक्रिया कशी केली जाते. डीप ब्युरियल, ऑप्शन बी आहे ऑटोक्लेविंग आणि रिसायकलिंग, ऑप्शन सी आहे इन्सिनरेशन आणि ऑप्शन डी जो आहे सी डम्पिंग. सी डम्पिंगमध्ये काय करतात, समुद्रामध्ये ते डंप केलं जातं. तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन बी आहे ऑटोक्लेविंग हे याचं उत्तर आहे. ऑटोक्लेव कशा पद्धतीने करतात ते आपण आधी डिस्कस केलेलं आहे. 18वा प्रश्न पहा. ब्लू कंटेनरवर कोणती प्रक्रिया ही केली जात असते. ऑप्शन ए आहे रिसायकलिंग, ऑप्शन बी आहे इन्सिनरेशन, ऑप्शन सी आहे ऑटोक्लेविंग आणि श्रेडिंग आणि ऑप्शन डी आहे डायरेक्ट ब्युरियल. तर ब्लू कंटेनरमध्ये जो कचरा येत होता त्याच्यामध्ये भरपूर प्लास्टिकचे पदार्थ होते, त्याची ऑटोक्लेविंग आधी आपण करायचो आणि त्याच्यानंतर श्रेडिंग आपण करत होतो. हा जो ब्लू कंटेनरमधला कचरा येतो सर्वात आधी आपण ऑटोक्लेविंग करतो, ऑटोक्लेविंग नंतर त्याची श्रेडिंग करतो म्हणजे त्याला बारीक करतो आणि नंतर परत रिसायकल करतो. ऑप्शनमध्ये जर तुम्ही पाहिलं इथं रिसायकलिंग सुद्धा आहे. जो मोस्ट ॲप्रोप्रिएट जो उत्तर असेल ते असेल तुमची ऑटोक्लेविंग आणि श्रेडिंग, कारण की पहिले ऑटोक्लेव केलं जातं आणि मग नंतर श्रेडिंग केली जाते. तुम्ही डायरेक्ट रिसायकलिंगला ते पाठवू शकत नाही कारण की ते जनरल व्यक्तीसाठी धोकादायक ठरू शकतं. म्हणून याचं उत्तर जे येणार आहे ते ऑप्शन सी असेल ऑटोक्लेविंग आणि श्रेडिंग. नंतर ब्लू कंटेनर जो असतो शार्प वेस्टवर सुद्धा ऑटोक्लेव करून त्याचे तुकडे हे केले जातात. जनरली आपण हा पॉईंट आधी पाहिलेला आहे, जास्त डिस्कशन करायची गरज नाही. प्रश्न क्रमांक 19 पहा. हॉस्पिटल वेस्ट जाळणाऱ्या यंत्रास काय म्हणतात आणि या यंत्राबद्दल सुद्धा मी तुम्हाला बोललेलं आहे. ऑप्शन ए आहे स्टेरिलायझर, ऑप्शन बी आहे बायोरिएक्टर, ऑप्शन सी आहे इन्सिनरेटर आणि ऑप्शन डी आहे जनरेटर. उत्तर सिंपल आहे. इन्सिनरेटर जो जाळ्याची प्रोसेस करतो त्याला यंत्राला इन्सिनेटर असं म्हटलं जातं. तर इन्सिनेटरचा वापर आपण त्याच्यासाठी करतो. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये 3 Rचा जो अर्थ आहे तो काय आहे. ऑप्शन ए आहे रेड्यूस, रियूज आणि रिसायकल, ऑप्शन बी आहे रेकॉर्ड, रिपोर्ट आणि रिस्पॉन्ड, ऑप्शन सी आहे रिमूव्ह, रेंडर आणि रिस्टोअर आणि ऑप्शन डी आहे रेस्ट्रिक्ट, रिफाईन, रिबिल्ड. तर पर्यावरण पूरक व्यवस्थेसाठी आपण काय करतो, जो कचरा आहे तो सर्वात आधी रेड्यूस करतो, कमी प्रमाणात कचरा हा निघाला पाहिजे. त्याच्यानंतर त्या कचऱ्याचं रियूज आणि रिसायकल हे जे 3 Rचा मंत्र आहे तो पर्यावरण पूरकसाठी वापरला जातो. हा जो प्रश्न आहे रिपीटेड टाईपमध्ये वेस्ट मॅनेजमेंटमध्ये विचारला जातो, त्याच्यामुळे आपण हा प्रश्न टाकलेला होता. जी टेस्ट 2 होती तिच्यात सुद्धा आपण हा प्रश्न घेतलेला होता. नंतर आपण जेव्हा सिलेबस डिस्कशन करत होतो तेव्हा सुद्धा तुम्हाला या प्रश्नाबद्दल माहिती होतं, भरपूर लोकांनी त्याचे आन्सर दिलेले होते. 21वा प्रश्न काय आहे. ऑटोक्लेविंग ही प्रक्रिया कोणत्या प्रकारच्या बायोमेडिकल वेस्टसाठी वापरली जाते. ऑप्शन ए आहे येलो बॅग वेस्ट, ऑप्शन बी आहे रेड बॅग वेस्ट, ऑप्शन सी आहे जनरल वेस्ट आणि ऑप्शन डी आहे केमिकल वेस्ट. सिंपल प्रश्न आहे. रेड बॅग वेस्टसाठी ही प्रक्रिया वापरली जाते कारण की त्याच्यामधला जो प्लास्टिक वेस्ट आहे ऑटोक्लेव करून त्याचं निर्जंतुकीकरण करण्यात येत असतं. आधीच्या थेरीमधून टॅकल होणारा प्रश्न आहे. आता याच्यात काय आहे, याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. कधी कधी असा सुद्धा प्रश्न ते देऊ शकतात की ऑटोक्लेविंग ही प्रक्रिया कोणत्या प्रकारच्या बायोमेडिकल वेस्टसाठी वापरली जाते आणि ऑप्शनमध्ये येलो बॅगमधला जो कचरा आहे, समजा इथं प्लासेंटा दिलेला असेल, ओके, म्हणजे त्याचे जे एक्झाम्पल आहेत त्या टाईपचा प्रश्न हा फॉर्म होऊ शकतो. इथं जसं येलो बॅग दिलेली आहे तसं ते त्याची एक्झाम्पल सुद्धा देऊ शकतात. 22वा प्रश्न पाहूया. BMW नियम 2016 नुसार किती वेळेत वेस्ट CBWTF कडे पोहोचवणे बंधनकारक आहे. ऑप्शन ए आहे 12 तास, ऑप्शन बी आहे 24 तास, ऑप्शन सी आहे 48 तास आणि ऑप्शन डी आहे 72 तास. तर
आपण काय करतो, आपलं हॉस्पिटल आहे, आपल्या हॉस्पिटलमधला जो कचरा निर्माण होणार आहे तो आपण CBWTF यांच्याकडे देणार आहोत. तर हा जो देण्याचा कालावधी आहे तो किती तासाचा आहे, तर तो 24 तासाचा असणार आहे. 24 तास, त्याच्यामध्ये 24 तासाच्या आत आपल्याला ते पोहोचवणं बंधनकारक आहे. आणि जर तुमचा कचरा तुमच्या हॉस्पिटलमध्ये जास्त टाईम थांबेल तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहेत त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो, किंवा जे आरोग्य सेवक आहेत त्यांना सुद्धा संसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणून आपण 24 तासाच्या आत तो जो कचरा आहे CBWTF कडे पाठवत असतो. समजा तुमच्या हॉस्पिटलमध्ये बेड्सची संख्या जास्त आहे, 500, 600, 1000 बेड्स तुमच्या हॉस्पिटलमध्ये आहेत, तर हा जो 24 तासाचा कालावधी आहे तो सुद्धा कमी करण्यात येतो. कारण की कचरा हा कंटिन्युअसली टाईमनुसार वाढत जाईल आणि त्याचे जे धोके आहेत ते आरोग्य सेवकला, तुमच्या स्टाफला, मेडिकल स्टाफला, ANM GNMsला, त्याच्यानंतर तुमचे जे पेशंट आहेत त्यांना ते घातक ठरू शकतात. म्हणून 24 तासाची जी लिमिट आहे ती पुन्हा एकदा कमी करण्यात येते. कधी कधी 8 तास सुद्धा ती लिमिट करण्यात येत असते. तर 24 तास याचं उत्तर असेल, जो नियमनुसार दिलेला आहे की 24 तासाच्या आत तुम्हाला तो कचरा पोहोचवणं गरजेचं आहे. 23वा प्रश्न पाहूया. नियम 2016 नुसार वेस्ट कॅटेगरायझेशन किती भागांमध्ये केली आहे? ऑप्शन ए आहे 3, ऑप्शन बी आहे 4, ऑप्शन सी आहे 5 आणि ऑप्शन डी आहे 6. याच्या आधीचा जो नियम होता त्याच्यामध्ये जे वेस्ट कॅटेगरायझेशन केलेलं होतं, किती कलर कोडिंगमध्ये वेस्ट कॅटेगरायझेशन केलं गेलेलं होतं, तर 11 त्याचे कॅटेगरी करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यानंतर आता जर आपण पाहिलं तर आपण किती टाईपचे बॅग्स वापरतो? आपण टोटल 4 टाईपच्या बॅग्स या वापरत असतो. म्हणून याचं उत्तर जे असेल ते 4 येणार आहे. कोणकोणत्या आहेत? येलो, रेड, व्हाईट. व्हाईट म्हणजे अशी व्हाईट कलरची बॅग नसते, ट्रान्सलुसंट कलरची ती बॅग असणार आहे. आणि चौथी जी असेल ती ब्ल्यू कलरची असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 24वा प्रश्न. शार्प वेस्ट कोणत्या रंगाच्या कंटेनरमध्ये ठेवतात? सिंपल प्रश्न होता. याच्या आधीच्या बेसिक थेअरीमध्ये सुद्धा आपण घेतलेला आहे. ऑप्शन ए आहे रेड, ऑप्शन बी आहे येलो, ऑप्शन सी आहे ब्लू आणि ऑप्शन डी आहे व्हाईट ट्रान्सलुकंट. तर सुई, ब्लेड, स्कॅल्पल हे व्हाईट कलरच्या कंटेनरमध्ये हे ठेवत असतात. सिंपल प्रश्न होता आणि याच्या आधी सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. 25वा प्रश्न पाहूया. गर्भपातानंतरचा अवशेषांचा समावेश कोणत्या वेस्टमध्ये होतो? इथं गर्भपात होत आहे आणि जे अवशेष येतात त्याच्यामधून, तर त्या वेस्टचा समावेश कशामध्ये होणार आहे? ऑप्शन ए आहे येलो कॅटेगरी, ऑप्शन बी आहे रेड कॅटेगरी, ऑप्शन सी आहे ब्ल्यू कॅटेगरी आणि ऑप्शन डी आहे जनरल वेस्ट. तर बॉडी जे पार्ट्स निघत आहेत, जे अवशेष निघत आहेत, त्याच्यासाठी आपण येलो कॅटेगरीचा वापर हा करत असतो. स्पष्टीकरणमध्ये दिलेलं आहे गर्भपात, शवाचे भाग, ॲनाटॉमिकल वेस्ट जे आहे ते येलो कॅटेगरीमध्ये मोडत असतात. 26वा प्रश्नाकडे जाऊया. 26वा प्रश्नात काय दिलेलं आहे? 26वा प्रश्न पाहूया. बायोमेडिकल वेस्ट रूल 2016 नुसार ऑक्युपायर म्हणजे कोण? ऑप्शन ए आहे रुग्ण, ऑप्शन बी आहे कचरा वाहतूक करणारा, ऑप्शन सी आहे फॅसिलिटी चालवणारा जबाबदार व्यक्ती आणि ऑप्शन डी आहे आरोग्य अधिकारी. तर हा एक चांगला प्रश्न आहे. याचं उत्तर तुमचं येणार आहे फॅसिलिटी चालवणारी व्यक्ती. याच्यात काय आहे? बायोमेडिकल वेस्ट रूल 2016 जो आहे त्याच्यात ऑक्युपायर आणि ऑपरेटर असे 2 रोल हे दिलेले आहेत आणि त्यांचं काम काय काय आहे त्या टाईपचा प्रश्न यदा कदाचित फॉर्म झाला तर विचारला जाऊ शकतो. तर आपण पाहूया की ऑक्युपायर म्हणजे नेमकं काय आणि ऑपरेटर म्हणजे नेमकं काय. समजा तुमची जी निवड आहे ती ऑक्युपायर म्हणून झाली. तुम्ही एका हॉस्पिटलमध्ये ऑक्युपायर आहेत, तर तुमचं काम असेल की जो कचरा निर्माण होत आहे हॉस्पिटलपासून त्याच्यासाठी सेफ, व्हेंटिलेटेड आणि सिक्युअर्ड जागा पुरवणं हे तुमचं काम असेल. जो कचरा आहे तो एखाद्या सेफ जागी पाहिजे, व्हेंटिलेशन तिथं चांगलं पाहिजे आणि ती सिक्युअर्ड पाहिजे. म्हणजे असं नाही की तुमच्या हॉस्पिटलमध्ये बालरोग विभाग आहे आणि लहान लहान मुलं खेळत आहेत आणि ते त्या कचऱ्याच्या जो रूम आहे त्याच्यामध्ये खेळत असतील, तर हे असं चालणार नाही. ते त्याच्यापासून सेपरेट केलेलं गेलं पाहिजे. जी कचऱ्याची जागा आहे ती सेपरेट हवी. ओके, हे तुमचं काम असेल. नंतर क्लोरीनयुक्त ज्या पिशव्या आहेत त्याचा जो वापर आहे तो कमी करणे. 2016चा रूल आलेला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की 2 वर्षाच्या आत तुम्हाला हा जो रूल लागू झालेला आहे, 2 वर्षाच्या आत तुम्हाला क्लोरीनयुक्त ज्या पिशव्या असतील त्या कमी करणं बंधनकारक असेल. नंतर जे आरोग्य कर्मचारी तुमच्या हॉस्पिटलमध्ये असतील त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना ट्रेनिंग देणं हे तुमचं काम असेल. कचऱ्याची हाताळणी कशा पद्धतीने करायची यांना ट्रेनिंग देणं हे सुद्धा तुमचं काम असणार आहे. नंतर जो कचरा निर्माण होतो त्याच्यापासून जे मेजर रोग होणार आहेत ते म्हणजे तुमचं टिटॅनस आणि हेपेटायटिस बी व्हायरस. तर याच्यापासून आपले जे कर्मचारी आहेत त्यांना लसीकरण प्रोव्हाइड करणं हे सुद्धा तुमचं काम असणार आहे. लगेच पुढचा जो पॉईंट पाहिला तर बारकोड जी सिस्टीम आहे
तिला राबवणं हे सुद्धा तुमचं काम असणार आहे. जर समजा तुमची ऑपरेटर म्हणून निवड झाली, जेव्हा तुमच्या हॉस्पिटलमध्ये एखादी मोठी दुर्घटना किंवा त्याच्यावरचे उपाय आहेत ते सर्व तुम्हाला SPCBला कळवण्यासाठी तुमची निवड ही करण्यात आलेली आहे. वेळोवेळी कचरा संकलन होते की नाही त्याच्यावर निरीक्षण ठेवणं हे तुमचं काम असेल. त्यानंतर तुमच्या हॉस्पिटलमध्ये बारकोड आणि GPS सिस्टीम व्यवस्थित कार्यरत आहे की नाही हे सुद्धा तुमचं काम असेल. कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणं आणि जो इन्सिनरेटर आहे त्याची जी इन्सिनरेटर तुमचा काम करतोय की नाही हे सुद्धा पाहणं तुमची जबाबदारी असेल. तर हे 2 ऑपरेटर आणि ऑक्युपायर हे 2016च्या नियममध्ये लिहिले गेलेले होते. तर तुमचा प्रश्न होता बायोमेडिकल वेस्ट नुसार ऑक्युपायर म्हणजे कोण, तर फॅसिलिटी चालवणारी जबाबदार व्यक्ती हे तुमचा आन्सर असेल. 27वा प्रश्न पाहूया. नियम 2016 नुसार जनजागृतीसाठी कोणता उपक्रम बंधनकारक आहे? पोस्टर लावणे, ऑप्शन बी व्हॉट्सअप ग्रुप तयार करणे, ऑप्शन सी कचरा बिंदास फेकणे आणि ऑप्शन डी कचरा जलमार्गात सोडणे. तर तुम्हाला जनजागृती करण्यासाठी ट्रॅडिशनल उपाय कोणता असतो? ट्रॅडिशनल उपाय तुम्हाला पाहायला भेटेल की पोस्टर लावणे हा ट्रॅडिशनल उपाय आहे. तुम्ही जर ठिकठिकाणी पोस्टर लावले तर त्याच्यापासून जनजागृती होते आणि लोकांना समजतं की नेमकं कचरा हा कशा पद्धतीने टाकला गेला पाहिजे. व्हॉट्सअप ग्रुप तयार करणे रिलिव्हंट नाही, कचरा बिंदास फेकणे रिलिव्हंट नाही, कचरा जलमार्गात सोडणे रिलिव्हंट नाही. तर याचं उत्तर आहे तुमचं पोस्टर लावणे. 28वा प्रश्न आहे. BMW 2016 नुसार लहान संस्थेत वेस्ट जमा करण्यासाठी काय आवश्यक आहे? ऑप्शन ए जाणणारा प्लांट, ऑप्शन बी आहे CBWTF बरोबर MOU, ऑप्शन सी आहे सरकारी ग्रँट. आता याचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल, ऑप्शन बी उत्तर असेल आणि ऑप्शन डी आहे पोलीस परवानगी. तर लहान संस्थेमध्ये कचऱ्यासाठी असं स्पेशल काहीतरी करणार आहात का? तर नाही, तुमचं काम आहे CBWTF बरोबर करार करणं. 29वा प्रश्न पाहूया. क्लोरीन बेस्ड डिसइन्फेक्शन प्रामुख्याने कोणत्या वेस्टसाठी वापरतात? क्लोरीन बेस्ड जे डिसइन्फेक्शन आहे ते कशासाठी वापरण्यात येईल? ऑप्शन ए आहे जनरल वेस्ट, ऑप्शन बी आहे लिक्विड केमिकल वेस्ट, ऑप्शन सी आहे येलो बॅग आणि ऑप्शन डी आहे व्हाईट कंटेनर वेस्ट. आता हा जो प्रश्न आहे जेव्हा एक्झाममध्ये विचारला गेलेला होता याचं उत्तर जे होतं ते उत्तर डी दिलेलं होतं, म्हणजे व्हाईट कंटेनर वेस्ट याच्यासाठी ते दिलेलं होतं. आणि स्पष्टीकरणामध्ये काय सांगितलं होतं, जे व्हाईट कंटेनरमध्ये वेस्ट आहे, समजा त्याच्यामध्ये तुमचे सिरिंज असतील, निडल्स असतील, तर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्यांना काय करतात, क्लोरीन बेस्ड डिसइन्फेक्शन म्हणजे हायपोक्लोराईडचं सोल्युशन घेऊन, ज्याला आपण ब्लीच म्हणतो, ब्लीचचा वापर करून यांना डिसइन्फेक्ट केलं जातं, असं एक्झाममध्ये दिलं गेलेलं होतं. परंतु मी थोडंसं रिसर्च केलं याच्याबद्दल. हे जे लॉजिक आहे व्हाईट कंटेनर वेस्टचं थोड्याफार प्रमाणात बरोबर बसतं की आधीच त्याला डिसइन्फेक्ट करून मग वापरून मग त्याच्यानंतर परत डिसइन्फेक्ट केलं जातं. जर तुम्ही थोडं रिसर्च केलं तर पाहू शकतात येलो बॅगमध्ये कशा पद्धतीचा कचरा असतो, जे मानवी अंग आहे त्या टाईपमधला कचरा असतो, याला डिसइन्फेक्ट करण्यासाठी क्लोरीन बेस वापरत नाही. ओके, परंतु याच येलो बॅगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल कॉटन ड्रेसिंगचा जो कॉटन आहे त्याचा सुद्धा समावेश करण्यात येतो. नंतर काही लिक्विड वेस्ट आहे त्याचा सुद्धा समावेश करण्यात येतो. या दोघांसाठी सुद्धा आपण क्लोरीन बेस डिसइन्फेक्शन हे वापरू शकतो. म्हणून येलो बॅग आणि व्हाईट कंटेनर वेस्ट या दोघांमध्ये कन्फ्युजन निर्माण जर झालं तर तुम्ही व्हाईट कंटेनर वेस्टचा वापर करू शकतात. अदरवाईज हा जो प्रश्न होता थोडा संदिग्ध होता, म्हणजे डाऊटफुल हा क्वेश्चन येणार आहे. ओके, डाऊटफुल हा क्वेश्चन होता, एका एक्झाममध्ये विचारलं गेलेलं होतं, परंतु त्यांनी जे उत्तर दिलेलं होतं ते व्हाईट कंटेनर वेस्ट दिलेलं होतं आणि त्यांचं लॉजिक तेच होतं की 1:10 प्रमाणामध्ये ब्लीच वापरून आपण जे शार्प्स आहेत, शार्प वेस्ट जे आहेत त्यांना डिसइन्फेक्ट करू शकतो. 1:10 म्हणजे 1 प्रमाण तुम्ही ब्लीचचं घ्या आणि 10 प्रमाण तुम्ही वॉटरचं घ्या, त्याचं सोल्युशन बनवा आणि त्याचा वापर करून शार्प वेस्ट जे आहेत त्याचं डिसइन्फेक्शन करू शकतात. बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन नियम 2016 मध्ये कोणती प्रमुख सुधारणा करण्यात आली? ऑप्शन ए आहे पर्यावरण मंत्रालय वगळले, ऑप्शन बी आहे बारकोड आणि GPS, ऑप्शन सी आहे वेस्ट ओपन बर्निंग परवानगी, फक्त 2 बॅगचा रंगाचा वापर. तर पर्यावरण मंत्रालय वगळले का? नाही, हे अजिबात येणार नाही. वेस्टला ओपन बर्निंग करण्याची परवानगी दिली असेल का? तर अजिबात नाही. 2च रंगाच्या बॅग्स वापरल्या असतील का? तर नाही. तर याच्यामध्ये जो मेन तुमचा पॉईंट होता तो आहे बारकोड प्रणाली आणि GPS ट्रॅकिंग. आता आपण 34वा प्रश्न पाहूया.
34वा प्रश्नात काय आहे, BMW रूलनुसार डीप ब्युरियल कोणत्या ठिकाणी परवानगी आहे? शहरी भागात, ऑप्शन बी आहे महानगरपालिकेत, ऑप्शन सी आहे ग्रामीण आणि दुर्गम भागात आणि ऑप्शन डी आहे विमानतळावर. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी CBWTFचं नेटवर्क कार्यरत नाही. CBWTF काय करतं, कचरा गोळा करून त्याच्यावर प्रोसेसिंग करणार आहे. तर जिथं CBWTF नाही अशा ग्रामीण भागातच डीप ब्युरियल म्हणजे कचरा जो आहे त्याला जमिनीत बुजला जातो आणि त्याच्यावर प्रोसेस केली जाते. तर डीप ब्युरियलची जी प्रोसेस आहे ती फक्त ग्रामीण भागातच तुम्हाला त्याची परवानगी ही देण्यात आलेली आहे. तो उत्तर येणार आहे ग्रामीण किंवा दुर्गम भागात. 35वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था नियमांचे पालन करते का नाही हे तपासत असते? ऑप्शन ए आहे WHO, ऑप्शन बी आहे SPCB, ऑप्शन सी आहे युनिसेफ आणि ऑप्शन डी आहे नीती आयोग. सिंपल प्रश्न होता. SPCB स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे एखादी संस्था नियमांचं पालन करते की नाही हे तपासत असते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 36वा प्रश्न आहे, ब्लू कंटेनरमधील वेस्टसाठी कोणती प्रक्रिया योग्य आहे? ऑप्शन ए आहे इन्सिनरेशन, ऑप्शन बी आहे ऑटोक्लेविंग आणि रिसायकलिंग, ऑप्शन सी आहे कंपोस्टिंग आणि ऑप्शन डी आहे ब्युरियल. याच्याबद्दल सुद्धा आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. ऑटोक्लेविंग आणि रिसायकलिंग याचा वापर हा ब्लू कंटेनर वेस्टसाठी करण्यात येतो. 37वा प्रश्न, नियम 2016 नुसार सर्व आरोग्य संस्थांनी काय सॉफ्टवेअर वापरावे? ऑप्शन ए आहे गुगल शीट, ऑप्शन बी आहे एन्व्हायरमेंटल सर्व्हायलन्स टूल, ऑप्शन सी आहे BMW ॲप्लिकेशन विथ बारकोडिंग, ऑप्शन डी आहे वर्ड डॉक्युमेंट. जसं याच्या ऑप्शनमधूनच तुम्हाला क्लिक होईल की BMW ॲप्लिकेशन विथ बारकोडिंग ही सिस्टीम वापरली जात असते नियम 2016 नुसार. पुढचा प्रश्न आहे 38वा प्रश्न, कोणत्या वेस्टसाठी श्रेडिंग प्रक्रिया वापरली जाते? ऑप्शन ए आहे फूड वेस्ट, ऑप्शन बी आहे शार्प आफ्टर ऑटोक्लेविंग, ऑप्शन सी आहे लिक्विड केमिकल वेस्ट आणि ऑप्शन डी आहे येलो बॅग वेस्ट. तर श्रेडिंग म्हणजे काय, तर जो प्लास्टिक तुम्हाला भेटणार आहे, जे मटेरियल तुम्हाला भेटणार आहे त्याचे छोटे छोटे बारीक तुकडे करणे ही असते तुमची श्रेडिंग. तर येलो बॅग वेस्टमध्ये प्लासेंटा वगैरे अवयव भेटत असतात, तर याची श्रेडिंग करता येईल का? अजिबात नाही. लिक्विड केमिकल वेस्ट, लिक्विड भेटत असेल श्रेडिंग करता येणार नाही. फूड वेस्टची श्रेडिंग करता येईल का? तर अजिबात नाही. याचं उत्तर येईल शार्प्स आफ्टर ऑटोक्लेविंग, याची तुम्हाला श्रेडिंग करता येणार आहे. सोयीसारखे जे शार्प वस्तू आहेत, ऑटोक्लेव करणं म्हणजे काय, त्याचं निर्जंतुकीकरण करणं आणि मग त्याचं तुकडे हे केले जात असतात. आता 39व्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे CBWTF म्हणजे काय? तर याचं आपण बोललो होतो, C फॉर कॉमन असतं, B फॉर बायोमेडिकल असतं, W फॉर वेस्ट आहे, T फॉर ट्रीटमेंट आहे, F फॉर फॅसिलिटी असेल. तर CBWTFचा फुल फॉर्म या प्रश्नामध्ये विचारला गेलेला आहे. 40वा प्रश्न पहा, नियम 2016 नुसार रुग्णालयाने बायोमेडिकल कचरा कोणत्या रंगाच्या बॅगेमध्ये टाकायचा हे कशावरून ठरते? ऑप्शन ए आहे कर्मचाऱ्यांची मर्जी, ऑप्शन बी आहे पर्यावरण विभागाचे आदेश, ऑप्शन सी आहे वेस्टचा प्रकार आणि ऑप्शन डी आहे हॉस्पिटलचे बजेट. तर आपल्याला कचरा कोणत्या याच्यात टाकायचा आहे हे कशावरून ठरणार आहे? तर हे ठरणार आहे वेस्टचा जो प्रकार आहे त्याच्यावरून, कोणत्या टाईपचा वेस्ट आहे त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकतात की कोणत्या रंगाच्या बॅगेमध्ये तो कचरा टाकायचा आहे. 41वा प्रश्न रिपीट होता, शार्प वेस्टसाठी कोणत्या रंगाचे कंटेनर वापरतात? तर याच्यासाठी आपण व्हाईट कलरचा कंटेनर हा वापरत असतो. रिपीट प्रश्न होता म्हणून जास्त एक्सप्लेनेशन घेतलं नाही. 42वा प्रश्न पहा, नियम 2016 नुसार बायोमेडिकल वेस्टचं सेग्रिगेशन कोणत्या स्तरावर करावं लागतं? वेस्ट कलेक्शन सेंटर, सोर्स लेवल, डिस्पोजल साईट आणि ट्रीटमेंट प्लांट हे तुमचे ऑप्शन होते. प्रश्नात काय विचारलेलं आहे, सेग्रिगेशन म्हणजे वर्गीकरण कोणत्या स्टेजवर करावं लागतं? तर वेस्ट कलेक्शन सेंटरला करण्यात येतं का? तर नाही. म्हणजे असं आहे, यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळा कचरा सोबत घेऊन जा आणि वेस्ट कलेक्शन सेंटरवर तिथं जाऊन सेग्रेट करा. तर असं होतं का? तर अजिबात नाही. आपल्याला सेग्रिगेशन म्हणजे वर्गीकरण जिथं कचरा निर्माण होत आहे त्या स्तरावर आपल्याला सेग्रिगेशन करणं महत्त्वाचं आहे. तो उत्तर येणार आहे ऑप्शन बी, कचरा तयार होण्याच्या ठिकाणीच म्हणजे ज्याला आपण सोर्स लेवल म्हणतो तिथं सेग्रिगेशन करणं अनिवार्य आहे. 43वा प्रश्न रिपीट प्रश्न आहे, येलो बॅगमध्ये कोणत्या प्रकारचा बायोमेडिकल वेस्ट असतो? तर येलो बॅगमध्ये ॲनाटॉमिकल जे वेस्ट आहेत आणि इन्फेक्शन जे वेस्ट आहेत त्यांचा समावेश येलो बॅगमध्ये होत असतो. 44वा प्रश्न, नियम 2016 नुसार CPCBने किती वर्षाच्या अंतराने नियमांचे पुनरावलोकन करावे? तर किती वर्षाचा गॅप पकडून CPCB जी बोर्ड आहे त्यांनी नियम हे चेंज केले पाहिजे, त्याचं पुनरावलोकन केलं पाहिजे. तर उत्तर येणार आहे 5 वर्षांनी ते नियम जे आहेत ते चेंज केले पाहिजे. पुढे जाऊया. 45वा प्रश्न, बायोमेडिकल वेस्टच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी कोणत्या प्रकारच्या वाहनांचा वापर हा करावा लागतो?
ऑप्शन ए आहे ओपन व्हेकल, ऑप्शन बी आहे कवर्ड व्हेकल विथ प्रॉपर सेग्रिगेशन, ऑप्शन सी आहे एनी प्रायव्हेट व्हेकल आणि ऑप्शन डी आहे पेडेस्ट्रियन कार्ट. पेडेस्ट्रियन कार्ट म्हणजे हातगाडीवर तुम्ही घेऊन जातात का, तर नाही. ओपन व्हेकलमधून जर तुम्ही कचरा घेऊन गेले तर जिथून ज्या ज्या गल्लीमधून तुमची गाडी चालेल त्या गल्लीमध्ये तुम्ही रोग पसरवत जाणार. तो उत्तर येणार आहे कवर्ड व्हेकल विथ प्रॉपर सेग्रिगेशन. असं व्हेकल ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर असे 4 भाग भेटतील, जिथं येल्लो, नंतर तुमचा रेड, नंतर तुमचा ब्लू आणि व्हाईट हे सर्व डिपार्टमेंट वेगवेगळे असतील. म्हणजे काय झालं, तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही 4 प्रकारे कचरा दिला तर घेऊन जाणारे सुद्धा त्याला 4 प्रकारांमध्येच घेऊन जातील. जर त्यांनी इथं मिक्स केला तर तुमचं सेग्रिगेशनचं काम थांबतं, म्हणजे तुम्ही काहीच केलं नाही. अशा पद्धतीने ते काय होईल, त्यांनी एकत्र केला तर तुमचं जे सेग्रिगेशनचं काम होतं त्याच्यात फॉल्ट निर्माण झाला. याच्यामुळे जिथं प्रॉपर सेग्रिगेशन आहे, ज्याच्यात प्रॉपरमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, अशाच व्हेकलमधून तुम्हाला ते घेऊन जावं लागेल. कवर्ड व्हेकल का, तर जर कवर्ड असेल तर आजूबाजूची ज्या परिसर आहे, आजूबाजूचा जो परिसर आहे त्यातील लोकांना त्या कचऱ्याचा त्रास होणार नाही. 46वा प्रश्न पाहूया. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 अंतर्गत नॉन बायोमेडिकल वेस्ट कसा हाताळावा. जो नॉन बायोमेडिकल वेस्ट आहे त्याला कशा पद्धतीने हाताळावं. ऑप्शन ए आहे बायोमेडिकल वेस्ट सोबत टाकावा. आता नॉन बायोमेडिकल वेस्ट आहे त्याला तुम्ही बायोमेडिकल वेस्ट सोबत टाकणार का, तर हे ऑप्शन कट होतं, म्हणजे हे उत्तर तुमचं येणार नाही. वेगळा कचरा म्हणून योग्य डिस्पोजल करावा. आता बायोमेडिकल वेस्ट रूल जो आहे त्याच्यामध्ये नॉन बायोमेडिकल वेस्ट सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. तर त्याला वेगळा कचरा आहे, त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही वेगळा कचरा म्हणून त्या डिस्पोजलला वेगळा कचरा म्हणून त्याचं योग्य हे डिस्पोजल करणं तुम्हाला गरजेचं आहे. तो उत्तर येणार आहे ऑप्शन बी. 47वा प्रश्न आहे. बायोमेडिकल वेस्टच्या डिस्पोजलसाठी कोणती 3 मुख्य तंत्रे ही वापरली जातात. ऑप्शन ए आहे इन्सिनरेशन, ऑटोक्लेव्हिंग आणि केमिकल ट्रीटमेंट. ऑप्शन ए तुमचं बरोबर आहे, कारण की हे जे शब्द आहेत ते वारंवार आपण या शब्दांबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तर यांचा वापर हा बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजलसाठी करण्यात येत असतो. 48वा प्रश्न आहे. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूलनुसार हजार्डस केमिकल कसे वर्गीकृत करावे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हजार्डस केमिकल आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेगळा रूल अप्लिकेबल होतो, त्यांचं क्लासिफिकेशन वेगळं आहे. तर वेगळ्या क्लासिफिकेशनच्या अंतर्गत हजार्डस केमिकल जे आहेत त्यांचं वर्गीकृत हे केलं जात असतं. बायोमेडिकल वेस्टच्या मॅनेजमेंटसाठी कोणती संस्था मुख्यतः जबाबदार आहे. 49वा प्रश्न आहे. हॉस्पिटल मॅनेजमेंट, लोकल बॉडी, स्टेट गव्हर्नमेंट आणि CPCB. हा जो वेस्ट आहे त्याच्या मॅनेजमेंटसाठी आपलं काम आपण कोणाला काम दिलेलं होतं, ते ऑक्युपायरला आपण काम दिलेलं होतं. उत्तर येणार आहे ऑप्शन ए. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूलचा उल्लंघन केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते. तर वॉर्निंग दिली जाते, फाईन अँड इम्प्रिजमेंट, ऑप्शन सी आहे कम्युनिटी सर्व्हिसेस आणि ऑप्शन डी आहे नो पनिशमेंट. सर्वात आधी जेव्हा उल्लंघन झालं तर फाईन देण्यात येतो आणि परत उल्लंघन झालं तर त्याला जेलमध्ये सुद्धा टाकण्यात येतं. नियम मोडल्यास दंड आणि कारावासाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपले 50 प्रश्न या टॉपिकवर कंप्लीट झालेले आहेत.